എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. ദൂരെ മേഘപ്പാളിയിൽ ദൂരെ താരപഥ വീചിയിൽ ദൂരെ മേഘപ്പാളിയിൽ ദൂരെ താരപഥ വീചിയിൽ ദൂത വൃന്ദങ്ങൾ സമ്മോദരായി പാടിയിടും സ്വർഗവീഥിയിൽ. ദൂത വൃന്ദങ്ങൾ സമ്മോദരായി പാടിയിടും സ്വർഗവീഥിയിൽ. എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. പൊന്മണിമേടകൾ മിന്നുന്ന ഗോപുരം പൊന്മണിമേടകൾ മിന്നുന്ന ഗോപുരം പത്തും രണ്ടു രത്നക്കല്ലുകളാൽ തീർത്ത
തീർത്തതാം മന്ദിരം 12 രത്ന കല്ലുകളാൽ തീർത്തതാം മന്ദിരം കണ്ടൻ കണ്ണുകൾ തുളുമ്പിടും ആനന്ദാശു ഒഴിച്ചിടും കണ്ടൻ കണ്ണുകൾ തുളുമ്പിടും ആനന്ദാശു मृतकों को प्रभु शांति दे, आनंद जीवन पाने दे। मृतकों को प्रभु शांति दे, आनंद जीवन पाने दे। अंतिम दिन में है प्रभु महिमामय तू जब आए, तेरी दाहिने और संतों सब आशीष पाए। प्रभुवर तेरी सूली को नतमस्तक को आराधे, सही सबका उद्धार है, शरीर में भी जीवन है। आकाश धरती सब तेरी मुर्दे जीवन पाने दे, जिंदे तुझ में निरत रहे, आश्रय सबका होने दे। लोगों के पापों को मिटा के उनको जीवन दे। बपतिस्मा के पानी से सब जन तेरी संतान है। मृतकों तेरी काया को एवं पावन लोगों को स्वीकारती या पृथ्वी में होवे स्वागत स्वर्ग में। बोए बीजों मिट्टी में उगते वर्षा बूंदों से, सुनकर तुलसी की आवाज मृत सारे जी उठेंगे। पिता सुन पुत्रात्मा मृतकों को नव जीवन दे। शैतान शक्ति दूर करो, जीवन ज्योति दान करो। न्यायाधीश यीशु तू दे दो मुक्ति पापों से। दंडाज्ञा से बचाई तेरे नश्वर भक्तों को। हे प्रभु, तू अपनी कृपा से हमारे पापों को मिटा दे और हमें आशीष दे। तेरा अनुग्रह हमें संभाले। तू ही जीवन दाता तथा मृत्यु विजेता है। तू ही जीवन का आधार तथा आत्मा का अच्छा केंद्र है। अब सदा सर्वदा और अनंतकाल तक आमीन। स्वीकार करना प्रभु मेरा विश्वास पूर्वक सामने तेरे दासों का बलिदान सारा। नूह का प्रभु विश्वास पूर्वक सामने तेरे दासों का अर्थाई में प्रेरितों का नम्र पूर्वक पावन बलिदान कैसे तूने स्वीकार किया। स्वीकार करना प्रभु मेरा विश्वास पूर्वक सामने तेरे दासों का बलिदान सारा। ओ मसीह सबके प्रभुवर, तेरे दूसरे महिमापूर्ण आगमन के समय जब मोक्ष का द्वार खुल जाएगा, सारे मृत लोग कब्रों में से जी उठेंगे और तू धर्मियों को अधर्मियों से अलग करेगा। उस रोशनीय क्षण में तेरे इस भक्त पर दया दृष्टि डाल, स्वीकार कर, जिससे यह भी उस मोक्ष राज्य के उत्तराधिकारी बने जो धर्मियों के लिए जगत के आरंभ से तैयार किया रखा है। आज के इस दिव्य कर्म में भाग लिया हम सबों पर, सारे विश्व पर और कलीसिया और उसकी संतानों पर
तेरी कृपा तथा अनुग्रह की निरंतर वर्षा हो अब सदा सर्वदा और आनंद काल है। हे पिता हमारे तू जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र किया जाए, तेरा राज्य आवे, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में है वैसे पृथ्वी पर भी हो। हमारा प्रतिदिन आहार समय दे और हमारे अपराध हमें क्षमा कर जैसे हम अपने अपराधियों को क्षमा करते हैं और हमें बचपन में न डालकर बुराई से बचाओ। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, धन्य स्त्रियों में और धन्य तेरे गर्भ का फल यीशु। संत मरिया परमेश्वर की मां, प्रार्थना कर हम पापियों के लिए अब हमारे मरने के समय आमीन। पिता पुत्र और पवित्र आत्मा की महिमा होवे। मरे हुए विश्वासियों की आत्माएं हे पिता हमारे जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र किया जावे, तेरा राज्य आवे, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में है वैसे पृथ्वी पर भी होवे। हमारा प्रतिदिन आहार हमें दे और हमारे अपराध हमें क्षमा कर वैसे हमें अपने अपराधियों को क्षमा कर देंगे और हमें परीक्षा में न डाल परंतु बुराई से बचावे। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, धन्य तू स्त्रियों में और धन्य तेरे गर्भ का फल यीशु। हे संत मरिया परमेश्वर की मां, प्रार्थना कर हम पापियों के लिए अब हमारे मरने के समय आमीन। पिता पुत्र और पवित्र आत्मा की महिमा होवे। मरे हुए विश्वासियों की आत्माएं मैंने किया गया कि कोई तेरे मदद मांगे और तेरी विनतियों की सहायता खोजने तेरे पास आया आज उसके साय छोड़ा गया हो। हे कुमारी अपनी कुमारी कि मेरी माँ क्या देश में तेरे पास दौड़ाती हूँ आखिर देखी पापी के रूप में तेरे सामने खड़ी हूँ। हे परमेश्वर की वचन की माँ, मेरी विनती स्वीकार मत कर पर दया से उसको सुना पूरा कर। आमीन। रोज का चिन्ह ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ എത്തുന്നേ ഞാനെൻ നാഥന്റെ ചാരി പിറ്റേന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. കരയുന്നോ നിങ്ങൾ എന്തിനായി ഞാനെൻ സ്വന്ത ദേശത്ത് പോകുമ്പോൾ കഴിയുന്നു യാത്ര ഇത്ര നാൾ കാത്ത ഭവനത്തിൽ ഞാനും ചെന്നിതാ. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ. എത്തുന്നേ ഞാനൻ നാഥന്റെ ചാരെ പിറ്റേന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. ദേഹമെന്നോരാ വസ്ത്രമൂരി ഞാൻ 6 അടി മണ്ണിലാഴ്ത്തവേ, ഭൂമി എന്നോരാ കൂടുവിട്ടു ഞാൻ സ്വർഗമാം വീട്ടിൽ ചെല്ലവേ. മാലാഖമാരും ദൂതരും ഉണർന്നുപോയി. ആധിവ്യാധികൾ അന്യമായി കർത്താവേ ജന്മം
സ്വർഗരാജ്യത്തു ചെന്ന നേരത്ത് കർത്താവെന്നോടു ചോദിച്ചു, സ്വന്ത ബന്ധങ്ങൾ വിട്ടു പോന്നപ്പോൾ നൊന്തു നീറിയോ നിന്മനം? ശങ്ക കൂടാതെ ചൊല്ലി ഞാൻ, കർത്താവേ ഇല്ല തെല്ലുമേ. എത്തി ഞാനെത്തി സന്നിധേ, ഇത്ര നാൾ കാത്ത സന്നിധേ. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ. എത്തുന്നേ ഞാനെൻ നാഥന്റെ ചാരി പിറ്റേന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. കരയുന്നോ നിങ്ങൾ എന്തിനായി ഞാനെൻ സ്വന്ത ദേശത്ത് പോകുമ്പോൾ? കഴിയുന്നു യാത്ര ഇത്ര നാൾ കാത്ത ഭവനത്തിൽ ഞാനും ചെന്നിതാ. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ. എത്തുന്നേ ഞാനൻ നാഥന്റെ ചാരി പിറ്റേന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. സമയമാം രഥത്തിൽ ഞാൻ സ്വർഗയാത്ര ചെയ്യുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. സമയമാം രഥത്തിൽ ഞാൻ സ്വർഗയാത്ര ചെയ്യുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. അല്പനേരം മാത്രം എൻ്റെ യാത്ര തീരുവാൻ. യേശുവേ നിനക്കു സ്തോത്രം, വേഗം നിന്നെ കാണും ഞാൻ. യേശുവേ നിനക്കു സ്തോത്രം, വേഗം നിന്നെ കാണും ഞാൻ. രാവിലെ ഞാനുണരുമ്പോൾ ഭാഗ്യമുള്ളോർ നിശ്ചയം. എൻ്റെ യാത്രയുടെ അന്ത്യം ഇന്നലെ കാളടുപ്പം. എൻ്റെ യാത്രയുടെ അന്ത്യം ഇന്നലെ കാളടുപ്പം.
കൈകളിൽ ഉറങ്ങുന്നു. അപ്പോഴുമെൻ രഥത്തിൻ്റെ ചക്രം മുൻപോട്ടോടുന്നു. അപ്പോഴുമെൻ രഥത്തിൻ്റെ ചക്രം മുൻപോട്ടോടുന്നു. തേടുവാൻ ജഡത്തിൻ സുഖം ഇപ്പോഴല്ല സമയം. സ്വന്ത നാട്ടിൽ ദൈവമുഖം കാണുകയത്രേ വാഞ്ചിതം. സ്വന്ത നാട്ടിൽ ദൈവമുഖം കാണുകയത്രേ വാഞ്ചിതം. ഭാരങ്ങൾ കൂടുന്നതിന് ഒന്നും വേണ്ട യാത്രയിൽ. അല്പമപ്പം വിശപ്പിനും സ്വൽപ്പ വെള്ളം ദാഹിക്കിൽ. അല്പമപ്പം വിശപ്പിനും സ്വൽപ്പ വെള്ളം ദാഹിക്കിൽ. സ്ഥലം മഹാവിശേഷം ഫലമെത്ര മധുരം. വേണ്ട വേണ്ട ഭൂപ്രദേശം അല്ല എൻ്റെ പാർപ്പിടം. വേണ്ട വേണ്ട ഭൂപ്രദേശം അല്ല എൻ്റെ പാർപ്പിടം. के मुक्तिप्रद मरण और पुनरुत्थान की शक्ति पर अपना विश्वास प्रकट करते हैं। हम इस दुखी परिवार को अपनी सहानुभूति दिखाए, जिससे वे सच्चे मातृ प्रेम का अनुभव कर पिता ईश्वर की दयालुता पर पूरा भरोसा रख सके। हम प्रभु यीशु की बातें याद करें। धक्के मारते और बहुत से दबे हुए लोग, तुम सबके सब मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। हम संत पौलुस के साथ बोल सकते हैं, धनी हो हमारे प्रभु यीशु क्रिस्त का ईश्वर तथा पिता, परम दयालु पिता, शांति के ईश्वर, जो हमारे सब संकटों में हमें दिलासा देता है। हम प्रार्थना करें। हे प्रभु, स्वर्ग राज्य में अपना पुत्री बेबी चेची को प्रवेश पाने दे। तूने इस लोक से इनको अपने पास बुला लिया है। सारे पाप बंधन से ये मुक्त कर अनंत शांति और प्रकाश में आलोक कर। तेरी दया से ये भी तेरे सब संतों और भक्तों के साथ पुनरुत्थान की महिमा प्राप्त करे, हमारे प्रभु क्रिस्त के द्वारा। ईश्वर में विश्वास रखो और मुझ में विश्वास रखो। मेरे पिता के यहाँ बहुत से निवास स्थान हैं। यदि ऐसा नहीं होता तो मैं तुम्हें बता देता, क्योंकि मैं तुम्हारे लिए स्थान प्रबंध करने जाता हूँ। मैं वहां जाकर तुम्हारे लिए स्थान का प्रबंध करने के बाद फिर आऊंगा और तुम्हें अपने यहाँ ले जाऊंगा, जिससे जहाँ मैं हूँ वहाँ तुम भी रहो। मैं जहाँ जा रहा हूँ तुम वहाँ का मार्ग जानते हो।
थॉमस ने उत्तर दिया, प्रभु हम यह भी नहीं जानते कि आप कहाँ जा रहा हैं, तो वहां का मार्ग कैसे जान सकते हैं? यीशु ने उससे कहा, मार्ग सत्य और जीवन में हूँ, मुझसे होकर गए बिना कोई पिता के पास नहीं आ सकता। यह प्रभु का सुसमाचार है। मित्रों, देवी चेची के बारे में बताना है तो बहुत कुछ बताना है, लेकिन अभी समय के अभाव के कारण मैं ज्यादा नहीं बताता हूँ। कल 9 बजे द्वार चर्च में देवी चेची के नाम से विशेष मिसा है, तो मैं कल बताऊंगा। आज जो सदी बहुत बात हुआ सवेरे से, तो बहुत शेयरिंग के लिए है। और जो बोल रहा था, जो चेन्नई में रहते हुए भी या बगल लोग भिलाई में रहते हुए ये पंडित का सदस्य है का, इसलिए और साथ साथ मेरा व्यक्तिगत अनुभव भी देवी चेची के साथ बहुत बोलने का है। जब भी नहीं बोलेंगे फिर भी हम एक साथ प्रार्थना करेंगे कि देवी चेची को ईश्वर यहाँ से बुलाया है और आत्मा शांति प्रदान करे। और एक चीज मैं स्पष्ट करना चाहता हूँ, कोई मर गया बोलने से आजकल क्या पूछता है, कैसा मर गया, क्या हुआ करके, यानी लोग कोरोना का बात मन में रखते हुए सवाल करते हैं। तो मैं बोला ये कोई कोरोना नहीं है और कोविड नहीं है, लेकिन विदाई में इलाज चल रहा था, उसके पहले इधर थी और एकदम अच्छा सुपर मरण है, क्योंकि हम अकेला रहती थी, लेकिन विदाई में अपने बच्चों के साथ नाती पोतियों के साथ रहते हुए खुशी से आनंद के अच्छा मृत्यु प्राप्त हुआ है। इसलिए हम इनके साथ ईश्वर के लिए, इसके लिए, परिवार के लिए प्रार्थना करेंगे। ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ വന്ന് പോയിക്കുന്നതെല്ലാം നന്മയ്ക്കായിട്ടാകുമെന്ന് ഞങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്ന കർത്താവേ, നീ അറിയാതെ ഒന്നും ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ പോയിക്കുന്നില്ലല്ലോ. നിന്റെ പൂർണ്ണ സ്വപ്നായി കാലം തികഞ്ഞപ്പോൾ കർത്താവേ, പ്രിയ മാതാവിനെ എന്റെ സന്നിധിയിലേക്ക് നീ വിളിച്ചടിപ്പിച്ചതിനായി സ്തോത്രം ചെയ്യും. പ്രിയം വെച്ച തന്റെ സന്നിധിയിലേക്ക് പ്രിയ മാതാവ് ഇപ്പോൾ പോയിരിക്കുന്നുവെന്ന് ഞങ്ങൾ അറിയുന്നു കർത്താവേ. ഞങ്ങൾക്ക് ലോകപ്രകാരം വിഷമമുണ്ട് കർത്താവേ. ഒരാൾ ഞങ്ങളിൽ നിന്ന് വേർപെടുമ്പോൾ വേർപാടിന്റെ ദുഃഖം ഞങ്ങൾ ഓരോരുത്തരിലും ഉണ്ട് കർത്താവേ. എങ്കിലും നിന്റെ സന്നിധിയിലാണ് പ്രിയമകളായിരിക്കുന്നത് എന്നുള്ള വലിയ വിശ്വാസമായി കർത്താവ് ഈ ദിവസങ്ങളിലൊക്കെ പ്രിയ മാതാവിനെ നിന്റെ കൃപയാൽ നിറച്ചു. കർത്താവ് വീഴ്ച വന്നപ്പോൾ അവിടെ ആളുകളെ നീ കൂട്ടിവരുത്തി പ്രിയമാതാവിന് വേണ്ടുന്ന ചികിത്സ ലഭിച്ചു. കർത്താവ് പ്രിയ മക്കളോടൊപ്പം ആയിരിക്കാനുള്ള കൃപ കൊടുത്തു. എല്ലാ കാര്യത്തിലും നിന്റെ കൃപയും സാന്നിധ്യവും കൂടിയായി കർത്താവ്. താൻ പ്രിയം വെച്ച കർത്ത സന്നിധിയിലേക്ക് സമയമായപ്പോൾ നീ വിളിച്ച് വേർതിരിച്ചല്ലോ കർത്താവ്. നിന്റെ ഇഷ്ടപ്രകാരം തിരിഹിതം തന്നെ നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഭവിക്കുമാറാകട്ടെ നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കും. ദൈവമേ, ഞങ്ങൾക്ക് എല്ലാവരെയും നീ ആശ്വസിപ്പിക്കണമേ. പുനരുദ്ധാനത്തിൽ വീണ്ടും കണ്ടുമുട്ടാമെന്നുള്ള വലിയ പ്രത്യാശ ഞങ്ങളുടെ ജീവിതങ്ങളും നിന്നോട് ചേർന്ന് ജീവിക്കാൻ ക്രമീകരിക്കണമേ നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കും. നിങ്ങളെ തന്നെ ഒരിക്കൽ കൂടി സമർപ്പിക്കാം. എല്ലാം യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ തന്നെ. विश्वास भावना से हम एक दूसरे को उस समय तक दिलासा देते हैं जब तक क्रिस्ट हमारे पुनर्मिलन न हो। इस बात की हम तुझसे और इस लगन से संयुक्त रूप से प्रार्थना करें। हे पिता हमारे जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र किया जावे, तेरा राज्य आवे, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में है वैसे पृथ्वी पर भी पूरी होवे। हमारा प्रतिदिन का आहार आज हमें दे, और हमारे अपराध हमें क्षमा कर जैसे हम भी अपने अपराधियों को क्षमा करते हैं, और हमें परेशानी में न डाल परंतु बुराई से बचा। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण, हृदय सागर, स्त्रियों में धन्य तेरे गर्भ का फल यीशु। हे संत मरिया, परमेश्वर की मां, प्रार्थना कर पापियों के लिए आप और हमारे मरण के समय आमीन। पिता पुत्र पवित्र आत्मा की बड़ाई होवे। हे मेरे जन विदा ले रहा हूँ, पिता
के भवन मैं जा रहा हूँ, स्वर्गीय गेट मैं जा रहा हूँ, स्वीकारने आज अनंत जीवन। स्वर्गीय पिता का प्रेम मैंने दिखाया, अब जा रहा हूँ मैं वो स्वर्ग धाम। स्वर्गीय पिता का प्रेम मैंने दिखाया, अब जा रहा हूँ मैं वो स्वर्ग धाम। हे मेरे जन विदा ले रहा हूँ, पिता के भवन मैं जा रहा हूँ, स्वर्गीय गेट मैं जा रहा हूँ, स्वीकारने आज अनंत जीवन। मिट जाएंगे ये सुख धन सारा, साथ रहेगा ही निर्मल प्रेम। मिट जाएंगे ये सुख धन सारा, साथ रहेगा ही निर्मल प्रेम। हे मेरे जन विदा ले रहा हूँ, पिता के भवन मैं जा रहा हूँ, स्वर्गीय गेट मैं जा रहा हूँ, स्वीकारने आज अनंत जीवन। के साथ जो मर जाएगा, क्रिस्त के साथ ही जी उठेगा। क्रिस्त के साथ जो मर जाएगा, क्रिस्त के साथ ही जी उठेगा। हे मेरे जन विदा ले रहा हूँ, पिता के भवन मैं जा रहा हूँ, स्वर्गीय गेट मैं जा रहा हूँ, स्वीकारने आज अनंत जीवन। ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായി ഇന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായി ഇന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. പരിമിതമാമി ലോകത്തിൽ കടമകളെല്ലാം തീരുന്നേ. പരമപിതാവിൻ ചാരത്ത് പുതിയൊരിടം ഞാൻ തേടുന്നേ. നെറുകയിലൊടുവിൽ മുത്തുമ്പോൾ കരയരുതേ, നീ പിടയരുതേ.
മൃതിതൻ പടികൾ കയറുമ്പോൾ തുണതരണേ നിൻ പ്രാർത്ഥനയാ. സ്മൃതികളിൽ എന്നെ ചേർക്കേണേ ഒരു പിടി മണ്ണിൽ പൊതിയുമ്പോൾ. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. സ്നേഹം തന്നോരൻ പ്രിയരെ ദേഹം വെടിയും നേരത്ത് മിശിഹ തന്നുടെ നാമം. इसलिए हम विश्वास करते हैं कि यद्यपि हमारे शरीर वृद्धि के गर्भ में रखा जाता है, हम तेरे समान ही जी उठेंगे. हमारी बहन का शरीर इस कब्र में उस घड़ी तक विश्राम पूर्वक पड़ा रहे जब तो जो पुनरुत्थान और जीवन है इस बहन को पुनर्जीवित और आलोकित न कर दे. हे प्रभु, स्वर्ग राज्य में ये तेरे मुखमंडल की ज्योति सुशोभित रहे. पैगाम तू युगान जीता रखता और राज्य करता है. हे प्रभु, इस कब्र को पवित्र करे. और जो कब्र जो पहले जब जो सब भाई स्वर्गीय देवी चेची का स्वर्गीय पति इसी कब्र में थे, उनका भी जब हम लोग गड्ढा खोदा तो थोड़ा सा हड्डी मिला है, वो भी बीच में छोटा सा गड्ढा करके इसमें ही रखा है. तो ईश्वर की इच्छा अनुसार पति पत्नी जैसे इधर जीवन बिताए प्रकार एक ही गड्ढा में विश्राम करेंगे. और कुछ उम्मीद है देवी चेची अभी स्वर्ग में है, हमारे लिए प्रार्थना करता है. देवी चेची एक अनुभव मेरा अनुभव अकेला रहते हुए भी रोज पैदल चर्च आती थी. इधर हमारा चर्च में हो कॉन्वेंट में हो रोज सवेरे पानी हो वर्षा हो तो रोज चर्च आती थी. मेरे ख्याल से वही है, रोज चर्च आना ही है चेची का और परिवार का शक्ति और बल. इसलिए हम हर एक बार चेची के लिए प्रार्थना करें और उनको ईश्वर से आशीष मांगे. सर्वशक्तिमान ईश्वर ने हमारी बहन को इस संसार से बुला लिया है, इसलिए हम इनका शरीर और मिट्टी में रख रहे हैं जिससे युग बनाया गया था. मृतकों में से सर्वप्रथम क्रिस्त जी उठे. हमारी विश्वास है कि क्रिस्त हमारे नश्वर शरीर को पुनर्जीवित कर अपने महिमा में शरीर के समान बना देंगे. हम लोग अपने बहन के लिए प्रभु से निवेदन करें कि वह इनको अपनी परम शांति के निवास में ले जाए. हमारे प्रभु क्रिस्त के द्वारा हमारी बहन को बपतिस्मा में आनंद जीवन की जमानत मिली थी. आप अपने संतों की संगति में इनका स्वागत करें. हे पिता हमारे जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र किया जावे, तेरा राज्य आवे, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में वैसे पृथ्वी पर भी पूरी होवे. हमारा प्रतिदिन का आहार आज हमें दे और हमारे अपराध जैसे हम भी अपने अपराधियों को क्षमा करते हैं और हमें परीक्षा में न डाल परंतु बुराई से बचा. प्रणाम मरिया, प्रभु तेरे साथ है, धन्य तू स्त्रियों में धन्य तेरे गर्भ का फल यीशु. हे संत मरिया परमेश्वर की माँ, प्रार्थना करो हम लोगों के लिए अब और हमारे मरने के समय. आमीन. पिता पुत्र पवित्र आत्मा की बड़ाई होवे. मनुष्य तुम मट्टी हो
मट्टी में मिल जाएंगे। ഇനി കാണില്ല പ്രിയരേ നമ്മളീ ലോകത്തിൽ, ഇനി കാണില്ല പ്രിയരേ നമ്മളീ ലോകത്തിൽ, യാത്രയാകുന്നു ഞാൻ സ്വർഗരാജ്യത്തിൽ, യാത്രയാകുന്നു ഞാൻ സ്വർഗരാജ്യത്തിൽ, ചേരാൻ പ്രിയരേ കാണാം അവിടെ, പിരിയാം ഇപ്പോൾ കാണാം അവിടെ. സ്വന്ത ബന്ധങ്ങളേതുമേ പിന്നിൽ മനസാലുപേക്ഷിച്ച് പോകുന്നു എൻ സ്വന്ത ബന്ധങ്ങളേതുമേ മനസാലുപേക്ഷിച്ച് പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ, പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ. സ്നേഹിച്ചു എൻ കുറവുകളേതുമേ സഹിച്ചു എന്നെ നിങ്ങൾ ആഴമായി സ്നേഹിച്ചു കുറവുകളേതുമേ സഹിച്ചു ഞാൻ മൂലം നിങ്ങൾ നൊന്തതോർക്കുന്നു പ്രിയരേ ഇനി മാപ്പു നൽകണേ ഞാൻ മൂലം നിങ്ങൾ നൊന്തതോർക്കുന്നു പ്രിയരേ ഇനി മാപ്പു നൽകണേ.
പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ, പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ. सलीब सबका उत्थान है, सलीब में ही जीवन है। आकाश धरती सब तेरी, मुर्दे जीवन पाने दे। जिंदे तुझ में निरंतर है, आश्रय सबका होने दे। मृत लोगों के पापों को मिटा के उनको जीवन दे। बपतिस्मा के पानी से सब जन तेरी संतान है। बदलो तेरी काया को एवं पावन लोगों को, स्वीकार किया पृथ्वी में सोहे स्वागत स्वर्ग में। मोए बिगड़ो मिट्टी में उगते वर्ष बूंदों से। न्यायाधीश से यीशु तो दे दो मुक्ति पापों से। दंडज्ञ से बचा ले तेरे नश्वर भक्तों को। हे प्रभु, तू अपनी कृपा से हमारे पापों को मिटा दे और हमें आशीष दे। तेरा निग्रह हमें संभाले। तू ही जीवन दाता तथा मृत्यु विजेता है। तू ही जीवन का आधार सदा आत्मा का आशा केंद्र है, अब सदा सर्वदा और आनंद काल तक। आमीन। स्वीकार करना प्रभुवर मेरा विश्वास पूर्वक, सामने तेरे दास लोगों का बलिदान सारा। स्वीकार करना विश्वास पूर्वक, सामने तेरे दास लोगों का बलिदान सारा। निभाना हम इस आज्ञा को, पूर्वजों का पावन बलिदान जैसे तूने स्वीकार किया। यदि तू अपराधों का ध्यान देता रहता तो कौन तेरे सामने टिक सकता। तेरे पास पापों के लिए क्षमा है, मैं प्रभु पर भरोसा रखता हूँ। मेरी आशा उसके वचन पर है, मेरी आशा प्रभु की प्रतीक्षा करते हैं। प्रहरी जितना भोर को चाहते हैं, उनसे भी अधिक मैं प्रभु को चाहता हूँ। प्रभु पर आशा लगाए रहे, क्योंकि प्रभु दया सागर है। मरे हुए विश्वासियों की आत्माएं, हे पिता हमारे जो समय है, तेरा नाम पवित्र किया जावे, तेरा राज्य आवे, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में है वैसे पृथ्वी पर पूरी होवे। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, धन्य तू पिता पुत्र और पवित्र आत्मा की बड़ाई होवे। हमारे अपराध को हमारा क्षमा दे और हमारे अपराध हमें क्षमा कर, जैसे हम भी अपने अपराधियों को क्षमा करते हैं, और हमें परीक्षा में न डाल परंतु बुराई से बचा हमें। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, धन्य तू में और धन्य तेरे गर्भ का फल यीशु। हे मरिया, परमेश्वर की मां, प्रार्थना कर हम पापियों के लिए अब हमारे मरने के समय में। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, धन्य तू में और धन्य तेरे गर्भ का फल यीशु। हे सुंदर मरिया, परमेश्वर की मां, प्रार्थना कर हम पापियों के लिए अब हमारे मरने के समय में। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, धन्य तू में
और दरिद्र गर्भ का फल यीशु। मरिया परमेश्वर की माँ, प्रार्थना कर पापियों के लिए अब और हमारे मरने के समय आमीन। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, स्त्रियों में और दरिद्र गर्भ का फल यीशु। मरिया परमेश्वर की माँ, प्रार्थना कर पापियों के लिए अब हमारे मरने के समय आमीन। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, स्त्रियों में और दरिद्र गर्भ का फल यीशु। मरिया परमेश्वर की माँ, प्रार्थना कर पापियों के लिए अब हमारे मरने के समय आमीन। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, स्त्रियों में और दरिद्र गर्भ का फल यीशु। मरिया परमेश्वर की माँ, प्रार्थना कर पापियों के लिए अब हमारे मरने के समय आमीन। प्रणाम मरिया, कृपा पूर्ण प्रभु तेरे साथ है, स्त्रियों में और दरिद्र गर्भ का फल यीशु। തെളിയുമോരാർദ്രപഥം
ശോഭയേറുന്ന നാടുണ്ടത് കാണാമേ ദൂരെ വിശ്വാസത്താൽ താതൻ വാസം നമുക്കൊരുക്കി നീക്കുന്നുണ്ടക്കരെ കാത്തതാൽ ശോഭയേറുന്ന നാടുണ്ടത് കാണാമേ ദൂരെ വിശ്വാസത്താൽ താതൻ വാസം നമുക്കൊരുക്കി നീക്കുന്നുണ്ടക്കരെ കാത്തതാൽ വേഗം നാം ചേർന്നിടും ഭംഗിയേറിയ തീരത്ത് വേഗം നാം ചേർന്നിടും ഭംഗിയേറിയ തീരത്ത് നാമശോഭന നാട്ടിൽ പാടും വാഴ്ത്തപ്പെട്ടോരുടെ സംഗീതം ഖേദം രോദനമങ്ങില്ലല്ലോ നിത്യം സൗഭാഗ്യമാത്മാക്കൾക്ക് നാമശോഭന നാട്ടിൽ പാടും വാഴ്ത്തപ്പെട്ടോരുടെ സംഗീതം ഖേദം രോദനമങ്ങില്ലല്ലോ നിത്യം സൗഭാഗ്യമാത്മാക്കൾക്ക് വേഗം നാം ചേർന്നിടും ഭംഗിയേറിയ തീരത്ത് വേഗം നാം ചേർന്നിടും ഭംഗിയേറിയ തീരത്ത് സ്നേഹമാം സ്വർഗതാതനുടെ സ്നേഹദാനത്തിനു